मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आहे. आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदूबाळासाठी आहे. ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी. शक्यतो राज्यात महिला कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येतात. वैष्णवी अगोदरचा प्रश्न असेल, सोलापुरात काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करत आहेत. प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत, जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. जालिंदर सुपेकर जे आहेत IPS अधिकारी, त्यांनी वकिलाकडे 500 कोटी रुपयांची मागणी केल्याचं आरोप. बघा, कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल, तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. साहेब, खरं विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी आहे. इंडियाच्या भूमिकेपासून पवारांनी फारकत घेतली. आता पवार साहेब आणि त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील, त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा. साहेब, खरं तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र मनसे जे आहे ती ताठर भूमिका घेताना पाहायला मिळते. मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय पुढची भूमिका घेणार नाही. आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं. आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहे? कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांचा सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली. ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे, विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं. त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुना शिवसैनिकांना विचारा ना. वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्रीमधला नर्क म्हणून हां, वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नर्क की नरक यात ना. हां, म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, हां, पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं, हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.